हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सीआयडीचे अधिकारी वाल्मिक कराडला घेऊन केजला रवाना। कराडला केज कोर्टात हजर करणार। रात्री उशिरा रिमांडची सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाकडनं मान्य। अखेर वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण। 20 दिवसांपासून वाल्मिक कराड होता फरार। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार। शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडनं व्हिडिओ केला होता शेअर। गुंडांचं राज्य चालू देणार नाही। हत्येतल्या फरार आरोपींना सोडणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। वाल्मिक कराड राजासारखा पोलिसांसमोर वाहनातनं आला, तो पुण्यात असताना पोलिसांना कसा सापडला नाही? वाल्मिक कराडच्या शरण येण्यावरनं आमदार जितेंद्र आव्हाडांकडनं प्रश्न उपस्थित। सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेला होता। कराड समर्थकांची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती। वाल्मिक कराड शरण आले, मग सीआयडी काय करतंय? संतोष देशमुखांच्या मुलीचा सवाल। आरोपींना कठोर शिक्षा देण्याची केली मागणी। जर वाल्मिक कराडचा कोणत्याही प्रकरणात सहभाग नव्हता तर मग तो इतके दिवस समोर का आला नाही? संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा सवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एकही आरोपी सुटता कामा नये। सर्व आरोपींची अंडर ट्रायल घेत मोका अंतर्गत कारवाई करावी, मनोज जरांगेंची मागणी। न्यूझीलंडमध्ये 2025चं जल्लोषात स्वागत। ऑकलंडमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप।